क्रांतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परिनिर्वाण दिन या निमित्ताने पहिल्यांदा त्यांना मी विनम्र अभिवादन करतो। आज संपूर्ण शोषित समाजाच्या दृष्टिकोनातून, देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत काळा दिवस असं म्हणता येऊ शकेल की आज एका तेजस्वी अशा सूर्याचा अस्त झाला। पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शब्दात सांगायचं झाल्यास आज एक दीप्तिमान हिऱ्याचा अस्त या ठिकाणी झालेला आहे। अशा या दिनाचं औचित्य गाठून या ठिकाणी बहुजन संघटकचे राहुलजी खांडेकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरची सामाजिक चळवळ आणि सांस्कृतिक चळवळ याच्या अनुषंगाने आपल्याशी संवाद करावा असा त्यांचा आग्रह असल्यामुळे मी आपल्या समोर आलेलो आहे। वास्तविक पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरच्या सामाजिक किंवा सांस्कृतिक चळवळीच्या अनुषंगाने एवढ्या कमी वेळामध्ये आपल्याशी सांगणं हे अवघड गोष्ट आहे। तरी परंतु मी थोडंसं धावता आढावा या संदर्भामध्ये घेणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य या देशातील सर्व शोषित समाजांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्यामध्ये स्वाभिमान निर्माण करण्यासाठी ही चळवळ उभारलेली होती। त्यांनी या चळवळीचा आरंभ बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना करून किंवा महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह हे सुरू करून त्यांनी आपल्या चळवळीचा आरंभ केलेला दिसून येतो। आणि ही चळवळ सुरू झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ही चळवळ सातत्याने त्यांनी केलेली दिसून येते किंवा या देशातील शोषितांचा विचार जो आहे त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत केलेला दिसून येतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निर्वाण हे 5 तारखेला कधीतरी म्हणजे उशिरा झोपेमध्ये निधन झालेलं होतं। सकाळी जेव्हा माईसाहेबांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्या ठिकाणी बाबासाहेबांची अवस्था पाहिल्यानंतर किंवा नानकचंद्र ऋतू आल्यानंतर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक अतिशय वेगळं चित्र त्यांना पाहायला मिळालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायाखाली एक उशी आहे, डोक्याजवळ
4-5 पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत, काही लिहिलेली कागद आहेत. यावरून आपल्याला लक्षात येऊ शकेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांच्या समोर मृत्यू दिसत असताना देखील त्यांनी प्रामुख्याने या समाजाचा विचार केलेला आहे. या समाजाच्या विकासाच्या संबंधीचा विचार केलेला आहे. कारण 1-2 घटना आपण पाहिल्यानंतर लक्षात येऊ शकेल की 2 डिसेंबर, 3 डिसेंबर आणि 4 डिसेंबर आणि 5 डिसेंबर हे 2-3 दिवस पाहिल्यानंतर देखील आपल्याला लक्षात येऊ शकेल की त्यांची शोषित समाजाविषयी असलेली भावना, शोषित समाजाविषयी असलेली चिंता ही 6 तारखेपर्यंत अक्षरशः आपल्याला दिसून येते. 2 डिसेंबर रोजी नानकचंद्र ऋतूंशी चर्चा करताना ते असं म्हणतात की मी हे अमूल्य ग्रंथ लिहिलेले आहेत. समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, समाजाच्या उन्नतीच्या दृष्टिकोनातून हे ग्रंथ लिहिलेले आहेत. हे ग्रंथ माझ्या हयातीमध्ये प्रसिद्ध होतील का, अशा प्रकारची खंत त्यांनी नानकचंद्र ऋतूंच्या समोर केलेली दिसून येते. त्यानंतर 4 डिसेंबर रोजीच बाबासाहेबांनी दुसऱ्या धर्मांतराचा विचार देखील केलेला दिसून येतो. 16 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये दुसरं धर्मांतर करण्याचा निश्चय त्यांनी केला. नानकचंद्रांना सांगतात की 16 तारीख निश्चित करा. एवढंच नाही तर बाबासाहेब असं म्हणतात की 14 तारखेची रेल्वेची फर्स्ट क्लासची तिकीटं जी आहेत ती बुक करा. 2 तिकीटं म्हणजे बाईसाहेब आणि त्यांचं तिकीट जे आहे ते बुक करायला सांगतात. म्हणजे 2 दिवस, मरणाच्या 2 दिवस अगोदर देखील बाबासाहेब आपल्याला धर्म दीक्षा देण्याच्या संबंधीचाच विचार करतात. आणि मग 3 तारखेला नानाजी सांगतात की बाबासाहेब 4 तारखेची आपल्याला रेल्वेची तिकीटं जी आहेत 14 तारखेची मिळत नाही आहेत. त्यावेळेला बाबासाहेब सांगतात की मग विमानाची 2 तिकीटं बुक करा. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये 16 तारखेचा कार्यक्रम जो धर्मांतराचा जो आहे तो झाला पाहिजे, अशा पद्धतीची कल्पना आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे सातत्याने समाजाच्या संदर्भामध्ये कसा विचार करत होते लक्षात येऊ शकेल. मरणाच्या अगोदर 1 दिवस म्हणजे 5 डिसेंबर रोजीची गोष्ट आपल्याला सांगतोय. 5 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांनी बौद्ध आणि धम्माची प्रस्तावना लिहिलेली आहे. प्रस्तावना लिहिल्यानंतर त्यांनी 2 महत्त्वाची पूर्ण पत्र लिहिलेली आहेत. त्यांनी रिपब्लिकन पक्षाची कल्पना मांडलेली होती आणि या रिपब्लिकन पक्षामध्ये काम करावं किंवा या चळवळीमध्ये काम करावं म्हणून त्यांनी 2 महत्त्वाची पत्र ही लिहिलेली आहेत. नानकचंद्र ऋतूंना ती टाईप करायला सांगितलेली आहेत. ही 2 पत्र कुणाला लिहिली आहेत? तर एक पत्र त्यांनी एस.एम. जोशीला लिहिलेलं आहे आणि दुसरं पोरके अत्रे यांना लिहिलेलं पत्र आहे. आणि त्यांनी या पत्रामध्ये त्यांच्या चळवळीमध्ये त्यांनी सहभागी व्हावं अशा स्वरूपाचं पत्र आहे. एवढंच नाही तर 5 तारखेला संध्याकाळी नानकचंद्र ऋतूंना सांगतात की मी जे पत्र लिहिले आहे ते नीट टाईप करून घेतली का, आणि त्याची खात्री जमा करण्याचं काम देखील त्यांनी 5 तारखेला हे केलेलं दिसून येतं. आणि मग 5 तारखेला रात्री मृत्यूमध्ये त्यांचा अंत झालेला आहे, त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. आणि मग सकाळी ही बातमी जी आहे ही नानकचंद्र ऋतू सांगतात. सिद्धार्थ कॉलेजमध्ये ही बातमी सांगितली जाते. मिलिंद महाविद्यालयामध्ये वराळे साहेब होते, त्या वराळे साहेबांना ही बातमी सांगितली जाते. आणि बाबासाहेबांचा अंतिम प्रवास जो आहे हा सुरू झालेला दिसून येतो की ज्यांनी आयुष्यामध्ये शांतता ही कधीच पाहिलेली नव्हती किंवा आराम आपण म्हणतो ते झाला कधीच घेतलेला नव्हता, ते बाबासाहेब आता शांत झालेलं दिसून येतात. डॉक्टर बाबासाहेबांचं शव
दिल्लीवरून मुंबईमध्ये आणलं. रात्री 9 वाजता सफदरजंग विमानतळावर दिल्लीच्या आणलं गेलं आणि मुंबईच्या दिशेने ते रवाना झालं. रस्त्यामध्ये काही दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेबांनी धर्मांतर केलं होतं. त्या दीक्षाभूमीवरती विमान थोड्या वेळेसाठी थांबवण्यात आलं आणि त्याच्यानंतर रात्री जवळपास 1:50 ते विमान मुंबईच्या विमानतळावर आलं आणि तिथून ते दादरच्या त्यांच्या स्वगृही नेण्यात आलं. म्हणजे या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर सामाजिक असेल, शैक्षणिक चळवळ असेल, राजकीय चळवळ असेल, याच्यामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं. आयुष्याच्या शेवटी देखील त्यांच्या मनामध्ये आपल्या मुलांच्या संदर्भामध्ये, आपल्या कुटुंबाच्या संदर्भामध्ये विचार आलेला दिसून येत नाही, तर आयुष्याच्या शेवटपर्यंत बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे एकंदरीत समाजासाठीच विचार करत राहिले. समाजासाठी म्हणजे जातीसाठी असं नाही आहे. त्यांच्या समोर संपूर्ण शोषित समाज होता, दलित समाज होता. या जातीव्यवस्थेने छळलेला समाज होता आणि या समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर कष्ट वेचलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर मग ही चळवळ पुढे कुणी नेली आणि कशी नेली? मग ते सामाजिक चळवळ असेल किंवा सांस्कृतिक चळवळ पुढे नेण्याचं काम कोणी केलं, या विषयाकडे आपण बोलूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर त्यांची चळवळ पुढे नेण्याचं काम आदरणीय भैयासाहेब यांनी केलेलं दिसून येतं. भैयासाहेब हे अतिशय वेगळं व्यक्तिमत्व होतं की आपण एवढ्या मोठ्या महापुरुषाचे वारस आहोत असा दिखावा त्यांनी कधीही केला नाही. रिपब्लिकन पक्षाचा पहिला रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष ते नसताना देखील त्यांनी तेवढंच प्रेम हे रिपब्लिकन पक्षावर केलेलं आहे. आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा आहे अशी भावना त्यांनी कुठेही व्यक्त केलेली नाही किंवा दाखवलेली नाही आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिल्यांदा धर्माचा विचार जो आहे, धर्मांतराची बाबासाहेबांच्या कल्पनेतली अपुरी इच्छा जी आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांना केला. डॉक्टर भैयासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या बाहेर देखील धर्मांतर घडवून आणलेली आहेत. मराठवाड्यामध्ये धर्मांतर घडवून आणलेली आहेत. अतिशय लहान लहान गावामध्ये देखील ही धर्मांतर घडवून आणलेली आहेत. नांदेडसारख्या शहरात असेल, हिमायतनगरसारख्या शहरामध्ये असेल, या शहरामध्ये देखील, या लहान लहान शहरामध्ये देखील हे धर्मांतर त्यांच्या हस्ते झालेली आहेत. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा त्यांनी केलेला आहे. या संबंधीचं सविस्तर विवेचन आपल्याला जवी पवारांच्या एकंदरीत लिखाणातून दिसून येतं. बहुजनांना सवलती देण्याच्या संबंधीचा विचार जो आहे तो पंतप्रधानापर्यंत पोहोचवण्याचं काम भैयासाहेब आंबेडकरांनी केलं. जागतिक धम्म परिषदेचे ते सदस्य होते. त्या ठिकाणी भारतातल्या बौद्धांचं प्रतिनिधित्व केलं त्यांनी. आणि बाबासाहेबांचा हा विचार जो आहे हा पुढे नेण्याचं काम हे भैयासाहेब आंबेडकरांनी केलं दिसून येतं. आणि हे करत असताना अतिशय प्रामाणिकता त्यांच्यामध्ये, विनम्रता त्यांच्यामध्ये होती. त्यांच्या बोलण्या वागण्यामध्ये ही सातत्याने विनम्रता आपल्याला आढळून येते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर त्यांचं काम पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे हे त्यांच्या मुलांनी केलं. वैचारिक वारसा त्यांनी जोपासला आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या पत्नी आदरणीय मीराताई यांनी देखील हे काम पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. मीराताईंनी देखील आयुष्यभर ही धम्म चळवळ पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. यानंतर आपण पाहतो की काही राजकीय नेत्यांचा उदय बाबासाहेबांच्या नंतर झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पनेतला रिपब्लिकन पक्ष आहे तो बाबासाहेबांच्या जाण्यानंतर स्थापन करण्यात आला. 1957ला रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली. आणि या रिपब्लिकन पक्षाने बाबासाहेबांचा हा विचार जो आहे हा पुढे नेण्याचा निर्धार करत या पक्षाची स्थापना केली. एकसंघ राहण्याच्या शपथा घेतल्या, परंतु दुर्दैवाने हा रिपब्लिकन पक्ष एकसंघ राहू शकला नाही. 1957ला हा पक्ष स्थापन झाला आणि 58मध्ये या पक्षामध्ये फूट पडली.
दादासाहेब गायकवाडांचाही गट पडला, BC कांबळ्यांचाही गट पडला. दुरुस्त आणि नादुरुस्त गट असे 2 गट निर्माण झाले. नादुरुस्त गटाचे सदस्य नेते जे होते दादासाहेब गायकवाड होते. दादासाहेब गायकवाड हे अधिक शिकलेले नसले तरी बाबासाहेबांच्या विचारावर प्रचंड निष्ठा त्यांची होती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर दादासाहेब गायकवाड ज्यावेळेला ह्या रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष झाले त्यावेळेला पहिल्यांदा त्यांनी गायरान आंदोलनाच्या संदर्भामध्ये केलेलं काम जे आहे हे अतिशय महत्त्वाचं होतं. 1958 मध्ये दादासाहेब गायकवाडांनी गायरान आंदोलन चळवळ सुरू केली आहे. एवढंच नव्हे तर लोकसभेमध्ये त्याची चर्चा घडवून आणण्याचं काम देखील दादासाहेब गायकवाडांनी केलं. दादासाहेब गायकवाडांची राहणी जी आहे ती अतिशय साधी होती, परंतु बाबासाहेबांवरची त्यांच्या विचारावरची निष्ठा जी आहे ही प्रचंड होती. आणि या निष्ठेमधूनच डॉक्टर दादासाहेब गायकवाडांनी ही चळवळ पुढे घेऊन जाण्याचं काम केलं. अनेक प्रश्न दलित समाजाचे सोडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. लोकसभेमध्ये चर्चा होत असताना यशवंतराव चव्हाणांनी त्या ठिकाणी एक म्हण त्या ठिकाणी सांगितली की कसेल त्याची जमीन याच्यावर चर्चा होती. म्हणजे आता जमिनीचा मालक जो आहे तो न कसणारा राहणार नाही अशा स्वरूपाची कल्पना यशवंतराव चव्हाण मांडत होते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की कसेल त्याची जमीन. आणि ज्यावेळेला दादासाहेब गायकवाड बोलायला वर आले त्यावेळेला म्हणाले की कसेल त्याची जमीन हे ठीक आहे, पण नसेल त्याचं काय. ज्यांच्याकडे जमीन नाही किंवा जन्मतः त्यांना जमिनीचा त्यांचा काही संबंध आला नाही पण कसण्याची इच्छा आहे त्यांचं काय करणार आहेत. आणि या अशा स्वरूपाच्या कल्पनेतून दादासाहेब गायकवाडांनी गायरान जमिनीचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा केला. त्याच्यानंतर हा जो विचार पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते रासू गवई साहेबांनी केलं. रिपब्लिकन पक्षामध्ये एका बाजूला फाटाफूट पडतच होती. पुन्हा बॅरिस्टर खोब्रागडे वेगळे झाले, रासू गवई वेगळे झाले. म्हणजे सातत्याने रिपब्लिकन पक्षामध्ये फूट जसजशी पडत गेली त्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांच्या विचाराची कल्पना घेऊन जाणारा पक्ष जे होता तो हळूहळू कमकुवत होत गेला. बाबासाहेबांच्या विचारापासून हळूहळू तो दूर होत गेला. आणि मग एक अशी परिस्थिती निर्माण झाली की रिपब्लिकन पक्षामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये गट निर्माण झाले. त्यांच्यामध्ये एक प्रकारचा अहंकार निर्माण झाला. त्यांच्यासाठी अस्पृश्यांचे प्रश्न, बाबासाहेबांचा विचार याच्यापेक्षा सत्ता ही महत्त्वाची बनली. आणि मग अशा वेळेला समाजामध्ये जे आहे ते अतिशय वेगळं वातावरण निर्माण झालं. या नेत्या विषयाच्या संदर्भामधली अनास्था जी आहे ती वाढत गेली. आणि याच दरम्यान दलितावरचे अन्याय अत्याचार देखील वाढत गेले. आणि मग त्याच्यातून दलित पॅंथर सारख्या लढाऊ संघटनेचा उदय झाला. नामदेव ढसाळ असतील, जयवी पवार असतील, राजा ढाले असतील, भाई श्रंगारे असतील, अविनाश महातेकर असतील, या सर्व मंडळींनी या प्रश्नावरचं उत्तर शोधण्यासाठी दलित पॅंथर्स नावाची संघटना ही स्थापन केली. आणि मग दलितावरचे अन्याय अत्याचार जे आहेत हे दूर करण्याच्या संदर्भामध्ये या संघटनेने पाऊल उचललं. ही संघटना निर्माण होत असताना पहिल्यांदा या रिपब्लिकन पक्षाच्या निष्क्रिय कार्यकर्त्यावर, नेत्यावर प्रचंड हल्ले करायला सुरुवात केली. आणि मुंबईमध्ये काही तरुण मुलं जी आहेत ती मुलं एकत्रित आली आणि त्यांनी ही संघटना निर्माण केली. हे करत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या आणि अशातून हे संघटन निर्माण झालं. 14 जून 1972ला नवा काळमध्ये या संघटनेची बातमी ठळकपणे आली. किंवा त्याच्यानंतर 26 जून 1972ला प्रजासत्ताक या वृत्तपत्रामध्ये याच्या संदर्भामधली बातमी छापून आली. आणि 9 जुलै 1972ला या संघटनेची पहिली बैठक झाली. आणि या बैठकीमध्ये त्यांनी पहिल्यांदा काय केलं की सर्वसाधारणपणे दलितावरच्या अन्याय अत्याचार जे आहेत हे दूर करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही पुढे येणार आहोत अशा प्रकारची घोषणा केली. आणि नुसते घोषणा केली नाही तर त्यांनी लगेच त्याचा प्रत्यय देखील आणून दिला. दलितावर अन्याय अत्याचार झाले त्या ठिकाणी हे लोक धावून जात असत, प्रचंड मोर्चे काढत असत, जीवावर उदार होऊन मोर्चे काढत असत. पहिल्यांदा त्यांना प्रचंड या ठिकाणी विरोध देखील झाला. त्या काळामध्ये असलेली शिवसेना जी होती या शिवसेनेने यांना विरोध केला, पण त्या शिवसेनेला समर्थपणे तोंड देण्याचं काम दलित पॅंथर या संघटनेने केलं. आणि दलित पॅंथर संघटनेमध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग वाढला.
युवकांचा विश्वास या चळवळीवर निर्माण झाला. कारण त्या काळामध्ये दलितावरच्या अन्याय अत्याचार जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे होते आणि त्या काळामध्येच पेरुमल अहवाल जो होता त्या अहवालाने देखील दलितावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संबंधीचा मोठा अहवाल प्रकाशित केला. आणि या दरम्यान काही घटना घडल्या आणि या जसजशा घटना घडत गेल्या त्या प्रमाणामध्ये हे तरुण आक्रमक होत गेले. त्या प्रमाणामध्ये या तरुणांनी या समाजाप्रती किंवा समाजाला संरक्षण देण्याचं काम जे आहे हे सातत्याने केलं. ब्राह्मण गाव जे आहे या ब्राह्मण गावामध्ये एका दलित स्त्रीची नग्नदिंड काढली. गवई जे होते या गवई बंधूचे डोळे काढण्यात आले. नांदेड जिल्ह्यामध्ये एका दलित मुलांचे डोळे अक्षरशः चाकूने काढले. आणि अशा प्रकारचे सातत्याने अत्याचार होत गेले आणि त्या प्रमाणामध्ये ही संघटना जी आहे ही भक्कम होत गेली. आणि त्याच्यामधला धाडशीपणा जो आहे तो हा महत्त्वाचा होता की त्यांच्या विरोधामध्ये पुढे अशी अवस्था झाली की त्यांच्या विरोधामध्ये बोलल्यानंतर किंवा करण्याअगोदर कधी या पॅन्थरची झेप आपल्यावर येईल अशा प्रकारची धास्ती एक प्रकारची निर्माण झाली. आणि मग ही संघटना स्थापन झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते नेते जे आहेत हे त्याच्यामध्ये सहभागी झाले. मग त्याच्यामध्ये गंगाधर गाडे असतील, त्याच्यानंतर मग रामदास आठवले असतील, त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये TM कांबळे असतील, असे अनेक लोक जे आहेत त्याच्याशी जोडले गेले आणि हे संघटन मोठं होत गेलं. आणि या संघटनाचा परिणाम जो आहे हा अगदी स्पष्टपणे जाणवू लागलेला होता. या पॅन्थर संघटनेने या दलितावर होणारे अत्याचार जे आहेत त्या अत्याचाराचा मुकाबला करण्याचं काम तर केलंच, पण शहरी भागामधले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये देखील त्यांनी संघर्ष केला. झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला संरक्षण देण्याचं काम केलं, त्यांना निवारा देण्याचं काम त्यांनी केलं. मागासवर्गीय मुलांना शिष्यवृत्ती जी आहे ती त्याच्यामध्ये वाढ मिळावी यासाठी आंदोलन केलं. एवढंच नाही तर ओबीसीना सवलत मिळावी म्हणून मंडल आयोगाची अंमलबजावणी व्हावी यासाठी दलित पॅन्थरने अनेक मोर्चे काढलेले दिसून येतात. आणि याच संघटनेने गायरान आंदोलनाचा प्रश्न देखील हातामध्ये घेतलेला होता. गायरान आंदोलन देखील या संघटनेने चालवलं आणि या संघटनेच्या काळात एक मोठं आंदोलन झालं की जे देशाच्या पातळीवर नाही तर जगाच्या पातळीवर देखील त्याची चर्चा झाली, ते म्हणजे नामांतराचं आंदोलन. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं या भूमिकेतून हे आंदोलन करण्यात आलेलं होतं. वास्तविक पाहता 27 जुलै 1978 रोजी दोन्ही सभागृहांनी बिनविरोध जो आहे तो हा ठराव केला. मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ अशा पद्धतीचा ठराव केला. परंतु हा ठराव झाल्याबरोबरच त्याला विरोध करायला सुरुवात केली की या ठिकाणच्या जातीवादी मंडळीने या ठरावाला विरोध केला. त्या ठिकाणी राजकारण झालं, सत्तेचं राजकारण देखील झालं. कारण हा नामांतराचा लढा जो होता केवळ एका विद्यापीठाचा बोर्ड काढून दुसरा बोर्ड बसवायचा नवीन नावाचा यासाठी नव्हता, तर या ठिकाणची जातीय मानसिकता जी आहे त्या जाती मानसिकतेला जो आहे विरोध करण्यासाठी हा नामांतराचा लढा उभा करायला गेला. हे नामांतर जवळपास 17-18 वर्षांनी झालं आणि त्याची किंमत देखील मोठ्या प्रमाणामध्ये दलित समाजाला, दलित नेत्यांना चुकवावी लागली आपल्याला दिसून येतं. या नामांतराच्या काळात मराठवाड्यामधल्या 30 गावामध्ये दंगली 300 गावामध्ये दंगली झाल्या आणि जवळपास 2400 कुटुंब जे आहेत ही उद्ध्वस्त झाली. त्या कुटुंबाला याची झळ लागलेली आहे. सर्वात अधिक गावं जी आहेत ती नांदेड जिल्ह्यातली होती, म्हणजे जवळपास 150 गावं नांदेड जिल्ह्यातली आणि त्याच्या खालोखाल 100 गावं जी आहेत ती परभणी जिल्ह्यामधली होती. परंतु एकंदरीत मराठवाड्यामध्येच या आंदोलनाची झळ जी आहे ही या ठिकाणी केली. सामूहिकरित्या दलित तरुणांच्या हत्या झाल्या. त्यामध्ये 2 हत्या आपल्याला सांगता येऊ शकतील की 3 ऑगस्ट रोजी सुगाव, नांदेड जिल्ह्यामधलं सुगाव या ठिकाणच्या जनार्दन मेवड यांना ठार मारण्यात आलं आणि 4 ऑगस्ट 1978 टेंभुर्णीमधल्या पोचीराम कांबळेंना असंच मारण्यात आलं, ठिसून मारण्यात आलं. अमानवी अशा पद्धतीची हत्या या ठिकाणी करण्यात आली. का तर ते नामांतर चळवळीमध्ये सहभागी झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयीची आस्था ते व्यक्त करत होते आणि ही किंमत देखील त्या ठिकाणी मोजावी लागली. अनेक ठिकाणी गोळीबार झाले. त्या गोळीबारामध्ये ही दलितांची कोवळी मुलं मारली गेली. पण या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं होतं की जेवढं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला जात होता तेवढ्या मोठ्या प्रमाणात हे आंदोलन पुढे येत होतं आणि त्याचाच परिणाम आपल्याला पाहतो की एका बाजूला टेंभुर्णीमध्ये हत्या झाली असेल
किंवा सुगामध्ये असेल, मग पोचीरामला मारलं असेल किंवा जनार्दन बेवडेला मारलं असेल, परंतु हे आंदोलन काही थांबवत नव्हतं. आणि म्हणून याच दरम्यान मग जे 1993 नामांतराची खऱ्या अर्थाने नामांतराला दिशा देणारी ही घटना घडली. अत्यंत ती वाईट घटना होती, दुर्दैवी घटना होती. परंतु या मराठवाड्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या दलितांनी या विद्यापीठासाठी आपलं बलिदान देखील केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गौतम वाघमारे यांचा उल्लेख करता येऊ शकेल. 25 नोव्हेंबर 1993 या माणसाने आत्महत्या केली. त्या दरम्यान मी नांदेडमध्ये होतो. त्यावेळेला परीक्षेचा काळ होता, ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या परीक्षा होत्या. मी नांदेडच्या प्रतिभा निकेतन कॉलेजमध्ये परीक्षेचा GCS म्हणून गेलेलो होतो. आणि एक दिवस हा गौतम वाघमारे जे आहेत, मी ते एका लॉजमध्ये थांबलो, तिथं आले आणि आल्यानंतर त्यांनी एक निवेदन दाखवलं मला की मी 20 तारखेला जे आहे हे आत्मदहन करणार आहे किंवा आत्महत्या करणार आहे, अशा पद्धतीचं निवेदन होतं. ते पाहिल्यानंतर मला देखील अतिशय धक्कादायक वाटलं आणि मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की असं करू नका, ते होईल, आपण आंदोलनाच्या माध्यमातून केलं पाहिजे. आणि हे पत्र जे आहे त्यांनी पोलिसांना देखील दिलं, परंतु पोलिसांनी ते गांभीर्याने घेतलं नाही आणि त्याचा परिणाम म्हणून जे आहे त्यांनी या ठिकाणी आत्मदहन केलं, आत्महत्या ही प्रकारची केली. आणि त्यांनी आत्महत्या केल्यानंतर समाज खचून जाण्याच्या ऐवजी संपूर्ण समाज जो आहे हा गौतम वाघमाऱ्यांच्या बाजूने उभा राहिला आणि आणखी त्या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारची दंगल त्या दिवशी झाली. आणि मग ते प्रेत जे आहे ते देखील त्याच्या आईने ते परत घ्यायला नकार दिला. जोपर्यंत याच्यावर निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही करणार नाही, नामांतराची घोषणा करा तोपर्यंत आम्ही करणार नाही, अशा प्रकारची भूमिका केली आणि सरकारला देखील विचार करायला भाग पाडला. आणि शेवटी गंगाधर घाडे औरंगाबादहून आले आणि जवळपास त्यांच्या मृत्यूच्या नंतर 24 तासांनी हा त्यांचा अंत्यविधी झाला. याच दरम्यान जोगेंद्र कवाडे यांनी नागपूरपासून ते औरंगाबादपर्यंत लॉंग मार्च काढला. त्यांच्यासोबत हजारो बायका होत्या, हजारो पुरुष होते, वृद्ध होते, तरुण होते. हे आंदोलन या पद्धतीने जोगेंद्र कवाडेने सुरू केलं. त्यांनी भीमसेना नावाची संघटना स्थापन केली होती, त्या माध्यमातून हे आंदोलन सुरू केलं. या लॉंग मार्चचा परिणाम जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये झाला. दुसऱ्या बाजूला मराठवाड्यामध्ये रामदास आठवले असतील, गंगाधर घाडे असतील, अरुण कांबळे असतील, यांनी देखील हे नामांतर होण्याच्या संदर्भामध्ये आटोकाट प्रयत्न केले. आणि शेवटी नामांतर या ठिकाणी जानेवारीमध्ये 1994 झालं. त्यानंतर मग दलित पॅंथरमध्ये देखील सातत्याने फूट पडत केली वगैरे. आणि त्यानंतर या नामांतर चळवळीमध्ये प्रकाश आंबेडकरांचा रोल हा प्रमुख नसेल, परंतु त्यांची एक भूमिका असायची. परंतु ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनाच्या संदर्भामध्ये त्या काळामध्ये मराठा महासंघाने शिवसेनेने काही प्रश्न उपस्थित केले आणि त्याच्यामध्ये रिडल्स जे आहेत, रिडल्स इन हिंदुझम जे आहे, या ग्रंथावर बंदी घालावी अशा प्रकारची घोषणा केली. की ज्या बाळ ठाकरेंनी विद्यापीठाला नाव देण्याच्या संदर्भामध्ये देखील दलितांवर टीका केली की ज्यांच्या घरामध्ये नाही पीठ आणि ते मागतात विद्यापीठ, अशा अतिशय खालच्या दर्जाची टीका केली असली तरी ते नामांतर आंदोलन थांबलं नाही. आणि मग मराठा महासंघाचे शशिकांत पवार यांनी हे रिडल्सच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केलं आणि त्याला शह देण्याचं काम, या आंदोलनाला विरोध करण्याचं काम प्रकाश आंबेडकरांनी केलं. बाळासाहेब आंबेडकरांची पहिल्यापासून अशी भूमिका राहिली की आपलं स्वतंत्र असं राजकीय अस्तित्व निर्माण झालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी भारिप बहुजन महासंघाचा प्रयोग केला आणि त्याच्यामध्ये त्यांना यश देखील मिळालं. बाळासाहेब जे आहे ते एक कुशल नेतृत्व आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून पुढे आलं. ज्यावेळेला लोकसभेवर ते निवडून गेले, खासदार झाले, ज्यावेळेला 4 खासदार आपले गेले, जोगेंद्र कवाडे सर गेले आणि बाळासाहेब गेले, त्याच्यानंतर गवई साहेब वगैरे गेले आणि रामदास गेले, हे 4 ज्यावेळेला लोक गेले त्यावेळेला प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेमध्ये आपली एक वेगळी छाप निर्माण केली. आणि त्यावेळेला राष्ट्रत्वाचा मुद्दा निर्माण झाला होता. त्यावेळेला प्रमोद महाजन होते, गोपीनाथ मुंडे होते आणि प्रमोद महाजन वगैरे असताना बाळासाहेबांनी सुरुवात केली की तुम्ही आम्हाला राष्ट्रवाद कोण सांगणार की कितीतरी वर्षापासून तुमच्या कार्यालयावर तिरंगी झेंडा तुम्ही लावत नाही आणि राष्ट्रवाद आम्हाला सांगता. अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला आणि त्यांनी सांगितलं की येत्या 15 ऑगस्टपर्यंत तुम्ही हे नाही केलं तर आम्ही तुमच्या कार्यालयावर तिरंगा झेंडा लावू. अशा प्रकारची भूमिका जी आहे ही बाळासाहेबांनी घेतली. आणि मग बाळासाहेबांनी सातत्याने पुढे आणि मग दलित पॅंथरचा जसजसा हस्त होत गेला तसतसं बाळासाहेबांनी ही एक वेगळी चळवळ उभा केली.
मग भारिप बहुजनच्या नंतर आपण पाहतो की वंचित बहुजन आघाडी ही या ठिकाणी आली आणि या पद्धतीने बाळासाहेबांनी देखील बाबासाहेबांच्या नंतरच्या काळामध्ये निर्माण केलेली चळवळ जी आहे ही देखील अतिशय महत्त्वाची आपल्याला म्हणता येऊ शकेल. यानंतर एका चळवळीचा आपल्याला उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे बहुजन समाज पार्टीचा. की बहुजन समाज पार्टी जोपर्यंत काशीरामजी होते तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये ही चळवळ चांगल्या प्रकारे होती आणि काशीरामची एक वेगळी चळवळ या ठिकाणी निर्माण झाली, कारण काशीरामजीने जे आहे कर्मचाऱ्यांना घेऊन विद्यार्थ्यांना घेऊन ही चळवळ निर्माण करण्याचं काम केलं. काशीरामजीने कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जे आहे हे आर्थिक नियोजन केलं, विद्यार्थ्यांना बरोबर घेतलं. DS4 नावाची संघटना होती आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती म्हणजे बहुजन समाज आपण म्हणतो अशा मुलांना बरोबर घेतलं, दलित शोषित समाज अशा स्वरूपाचा तो DS4 या ठिकाणी काढला आणि त्याच्यानंतर बहुजन समाज पक्षाची स्थापना केली, परंतु त्यांना महाराष्ट्रामध्ये फारसं यश आलं नाही. परंतु आज ज्या उत्तर प्रदेशामध्ये आपण पाहतो आणि आज त्या ठिकाणी असलेली अवस्था पाहतो आणि अशा उत्तर प्रदेशामध्ये मायावतींना मुख्यमंत्री करण्याचं काम काशीरामजींनी केलं आणि मग त्यांच्या चळवळीची छाप देखील अतिशय महत्त्वाची होती. राजकीय दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आणि विशेषतः रिपब्लिकन पक्षाचा सुरुवातीचा काळ जर सोडला तर नंतरच्या काळामध्ये एवढी मोठी राजकीय यशस्वी चळवळ पुढे आपल्याला झाली दिसून येत नाही. राजकीय प्रतिनिधित्व त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलं आणि काशीरामजीच्या माध्यमातून एक वेगळी चळवळ जी आहे ही उत्तर प्रदेशामध्ये निर्माण झाली, परंतु ती भारतीय दलितांच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाची ठरली. परंतु काशीरामजीच्या नंतर ती काही जास्त काळ चालली नाही, परंतु काशीरामच्या चळवळीचे वैशिष्ट्य होते, त्याला एक वैचारिक देश होतं, कॅडर कॅम्प ही कल्पना होती. RSAच्या नंतर मला असं वाटतं की बाबासाहेबांची ही कल्पना होती, मग बाबासाहेबांनी हे कॅडर तयार करण्यासाठी बेंगलोरमध्ये एक जागा घेतली होती आणि त्या ठिकाणी हे कार्यालय व्हावं आणि त्या ठिकाणी आपल्याला राजकीय ट्रेनिंग मिळावं अशी कल्पना होती. ही कल्पना आपल्याला काशीरामजींच्या ह्याच्यामध्ये दिसून येते आणि म्हणून काशीरामजीचा कार्यकर्ता जो आहे हा कार्यकर्ता एक वेगळ्या पद्धतीने तयार झाला, त्याची वैचारिकता जी आहे ही पक्की बनली जात असायची. अशा स्वरूपाचं काम या ठिकाणी केलं आणि UP सारख्या अतिशय कर्मठ अशा राज्यामध्ये त्या ठिकाणी सत्ता मिळवण्याचं काम केलं. त्यानंतर काही लहान लहान संघटना देखील निर्माण झाल्या, परंतु त्यांचं काम देखील तेवढंच महत्त्वाचं होतं आणि विशेषतः आपल्याकडे दलित युवक आघाडी म्हणून होती की ज्याच्यामध्ये अविनाश डोळस होते, आमचे काही अंबाजोगांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते आणि ही दलित युवक आघाडी देखील विशेषतः सांस्कृतिक दृष्टिकोनातून नाटकं पथनाट्य या माध्यमातून ही चळवळ मराठवाड्यामध्ये असलेली दिसून येते. या चळवळीची छाप देखील फार मोठी नसली तरी ती मराठवाड्यामध्ये असलेली दिसून येते. त्यानंतर आणखी एका चळवळीचा आपल्याला उल्लेख करावा लागेल की मानवी हक्क अभियान नावाची चळवळ. या चळवळीचे प्रमुख एकनाथजी आवाड होते. आता दलित पॅंथर संघटनेचे एक असं वैशिष्ट्य होते की त्याच्यामध्ये जातीची मर्यादा धर्माची मर्यादा त्या ठिकाणी नव्हती. दलित पॅंथरच्या चळवळीमध्ये सर्व जातीची माणसं होती. लक्ष्मण माने त्याच्यामध्ये होते, एकनाथ आवाड देखील त्याच्यामध्ये होते, काही मुस्लिम देखील त्याच्यामध्ये होते. म्हणजे सर्वव्यापी अशा प्रकारची ही चळवळ होती. परंतु आज आपण पाहतो की अशा प्रकारची चळवळ आपल्याला उभारताना दिसून येत नाही. तर अशा दलित पॅंथर चळवळीमध्ये काम करणारे एक मातंग समाजाचे नेते जे आहेत ते पुढे आले दिसून येते, म्हणजे ते एकनाथ आवाड. आणि एकनाथ आवाडाने गायरान जमिनीच्या संदर्भामध्ये दिलेला जो लढा आहे तो लढा मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाचा होता. 10 डिसेंबर 1989ला त्याने गायरान जमिनीच्या संदर्भामध्ये मोठं आंदोलन केलं. त्यानंतर 24-25 नोव्हेंबर 2001मध्ये त्यांनी एक गायरान परिषद तेलगावला घेतलेली होती आणि त्यांनी एकंदरीत गायरान जमिनीची दिशा ठरवण्याचं काम केलं. आता या मानवी हक्क अभियान चळवळीचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांनी ही चळवळ केवळ रस्त्यावरची केलेली नाही, तर न्यायालयीन लढा देखील त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर त्या संदर्भामध्ये आवश्यक असलेली कागदपत्र जी आहेत ते मिळवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि कायदेशीर देखील ही लढाई लढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून त्या चळवळीला प्रचंड अशा प्रकारचं यश आलेलं आहे. मानवी हक्क अभियानमध्ये वेगवेगळ्या संघटना होत्या आणि या सर्व संघटनांनी ज्या आहेत या गायरान जमीन आंदोलनाच्या संदर्भामध्ये सातत्याने संघर्ष केला दिसून येतो, लढा केलेला दिसून येतो आणि या गायरान जमिनी लोकांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता.
आता याच्यामध्ये जवळपास 10-11 संघटना होत्या. त्याच्यामध्ये ग्रामीण विकास केंद्र नावाचं, त्याच्यानंतर कला पंढरी जे आज लातूरमध्ये आपल्याला दिसून येते की त्याचे प्रमुख जे आहेत अध्यक्ष जे आहेत ते BP सूर्यवंशी आहेत. हे मातंग समाजामध्येच आहेत, परंतु त्यांची गायरान जमिनीविषयीचं काम जे आहे हे त्या काळामध्ये महत्त्वाचं होतं. आणि आज देखील लातूर परिसरामध्ये ही चळवळ अतिशय चांगल्या पद्धतीने चालवण्याचं काम जे आहे हे BP सूर्यवंशी करतात. त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा आणि त्यांचे विश्वासू कार्यकर्ते जे आहेत या संबंधी एक चांगलं काम करताना आपल्याला आढळून येते. ती कला पंढरी देखील त्याच्यामध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर जनविकास संघटना होती, लोकहित संघटना होती, संकल्प होती, साध होती, उगम, पर्याय, सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराज यांच्या नावाने असलेल्या या संघटना देखील त्याच्यामध्ये असलेल्या दिसून येतात. या संघटनांचा उल्लेख मी यासाठी करतोय किंवा त्यांनी कायदेशीर लढाई लढली यासाठी मी उल्लेख करतोय की त्यांनी रिझल्ट दिलेले आहेत आपल्या आंदोलनाचे, की या परिसरामध्ये मराठवाड्यामधल्या बहुतांशी गावामध्ये राहणाऱ्या लोकांना गायरान जमिनी मिळवून दिलेल्या आहेत. आणि त्याची 1-2 उदाहरण नाही तर त्यांनी शेकडो लोकांना किंवा हजारो लोकांना देखील आपल्याला म्हणता येऊ शकेल की या गायरान जमिनी मिळवून दिलेल्या आहेत. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची मला असं वाटतंय की मराठवाड्यामध्ये जवळपास 35,000पेक्षा जास्त लाभार्थी आहेत आणि हे लाभार्थी जे आहेत ते संपूर्ण मराठवाड्यामध्ये असलेले दिसून येतात. आता त्याची आकडेवारी जर आपल्याला थोडक्यात सांगता येऊ शकेल की नांदेडमध्ये 7,634 त्यांचे लाभार्थी आहेत, हे ज्यांना गायरान जमीन मिळवून दिलेली आहे. लातूरमध्ये 2,081 लाभार्थी आहेत की ज्यांना ही जमीन मिळवून दिली आहे. हिंगोलीमध्ये हे प्रमाण 3,751 आहे. उस्मानाबादमध्ये हे 4,848 आहे. उस्मानाबादमध्ये क्षीरसागर नावाचे एकनाथ आवाडांच्या अतिशय जवळच्या आणि अतिशय हाडाचा कार्यकर्ता त्यामध्ये होता आणि त्यांनी या मोगल काळामध्ये मिळालेल्या जमिनी आहेत ते लोकांपर्यंत देण्याचं काम केलं. ते क्षीरसागर होते. म्हणजे या पद्धतीने या जमिनी मिळवून देण्याचं काम जे आहे यांनी केलेलं आहे. याचबरोबर आता या जमिनी मिळवत असताना ज्यांच्या जमिनी या ठिकाणी गेल्या आहेत त्यांचा संघर्ष सुरू झाला आणि बीड जिल्ह्यामध्ये अत्याचारांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मग या ठिकाणी मराठा आणि वंजारी हे दोन्हीही या ठिकाणी प्रभावी जाती होती, यांच्याशी देखील त्यांना संघर्ष करावा लागला. अठराशिटीच्या केस त्यांनी करत असायचे, परंतु मानवी हक्क आयोगाने केलेली 1860ची केस आहे ह्या फेल झालेल्या केसेस अतिशय कमी आहेत. म्हणजे त्यांच्या मी म्हणलं की कायदेशीर लढाई देखील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लढलेली आहे. की कुणावर तरी काय 1860 केस दाखल करायची ही भूमिका नसायची, ती योग्य पद्धतीने केस दाखल करायची आणि त्यांना न्याय देखील मिळायचा. म्हणून आपण बीड जिल्ह्याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा केसेस ज्या आहेत या त्यांना न्याय मिळाला नाही किंवा कायद्यामध्ये त्या बसल्या नाहीत. पण बीडमध्ये तसं झालं नाही आणि त्यांची जरब देखील अशी होती की 1860च्या केसेस जास्त असून देखील त्या ठिकाणी नामांतराच्या काळामध्ये दंगली जी आहेत ती आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये दिसून येत नाहीत. हे एक वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येऊ शकेल, कारण एकनाथ आवाडांनी सर्व प्रकारची तयारी त्या ठिकाणी ठेवली होती. एवढंच नाही तर पुढे चालून त्यांनी राजकीय प्रतिनिधित्व देखील केलेलं दिसून येतं. तर अशा पद्धतीच्या विशेषतः मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर या चळवळी झालेल्या दिसून येतात. आता त्याची आजची अवस्था काय आहे, त्या चळवळी सातत्याने का राहिल्या नाही त्याचा शेवटी आपण त्याचा समारोप करू. दुसरी चळवळ जी आहे ती सांस्कृतिक चळवळ आहे. तर या सांस्कृतिक चळवळीविषयी आपण फारसा विचार करत नाही. आपण सर्वसाधारणपणे राजकीय चळवळ जी आहे हीच आंबेडकरी चळवळ आपण मांडतो किंवा अशा प्रकारची कल्पना आहे. राजकारणामध्ये अपयश आले की आपण म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ संपत चाललेली आहे. परंतु केवळ राजकीय चळवळ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ नाही. तर आंबेडकर चळवळ जी आहे ही अनेक गोष्टीला स्पर्श करणारी चळवळ आहे, त्याच्यातला राजकारणाचा एक भाग आहे. आता ही सांस्कृतिक चळवळ जी आहे ही तर अधिक अननोन आहे. सांस्कृतिक चळवळीविषयी फारसा आपण विचार करत नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही चळवळ देखील सातत्याने पुढे नेलेली आहे. परंतु आपण त्या चळवळीकडे फारसं लक्ष केंद्रित करून बघितलेलं नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला धर्मांतर केले त्यावेळेला आपल्या धर्मांतराविषयी सगळं माहिती आहे, परंतु या धर्मांतराच्या अगोदर एक स्वागत गीत म्हणलं गेलेलं आहे. आणि त्यावेळेला आमचे प्राचार्य म.बी. चिटणीस होते, त्यांचं एक नाटक त्या ठिकाणी आहे. हे नाटक आणि या स्वागत गीत हे जे आहे तो बाबासाहेबांच्या सांस्कृतिक घटनेच्या संबंधीचा एक उदाहरण सांगता येऊ शकेल.
आता ते गीत जे आहे त्यावेळेला स्वागत गीत म्हणलेलं आहे की आमचे वराळे सर होते, वराळे सर्वांची मुलगी जी आहे तिनं ते स्वागत गीत म्हटलेलं होतं. आता ते स्वागत गीत माझ्याकडे आहे. त्या स्वागत गीतामध्ये जी आहे ती प्रेरणा आहे चळवळ करून देण्याच्या संदर्भामध्ये. बाबासाहेबांचं काय काम आहे आणि आपल्याला काय करायचं हे सांगणारं गीत आहे. म्हणजे लोकांमध्ये स्फुरण यावं किंवा लोकांमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी, लोक जागृत व्हावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही सांस्कृतिक चळवळ देखील निर्माण करण्याचं काम केलं. आपल्याला माहिती आहे की त्या काळामध्ये जलसा हा प्रकार हा सुरू झालेला होता. जलसे असायचे, नाटक असायचे, हे बाबासाहेबांच्या काळामध्ये देखील होते. आणि डॉक्टर बाबासाहेबांचे अतिशय जवळचे सहकारी होते हरिभाऊ वराळे नावाचे. आणि हरिभाऊ वराळे जे आहे ते सत्यशोधक समाजामध्ये अगोदर कार्य करत होते आणि सत्यशोधक समाजामध्ये ही जलसा हा प्रकार होता, तो पुढे आंबेडकर चळवळीमध्ये देखील आला. आणि भोपाळी नावाची कल्पना जी आहे ती पहिल्यांदा या चळवळीमध्ये आणण्याचं, आंबेडकर चळवळीमध्ये आणण्याचं काम हरिभाऊ तोरणे गुरुजींनी केलेलं आहे. भीम भोपाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या अनुषंगाने 1933 मध्ये त्यांनी ही भोपाळी लिहिली होती. ती जनतामध्ये प्रकाशित देखील झाली होती. आणि या भोपाळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण जीवनाचा इतिहास त्या ठिकाणी आला होता किंवा त्या ठिकाणचे जलसे असायचे. जलसाकार म्हणून देखील तोरणे गुरुजींचा फार महत्त्वाचा वाटा आहे. आणि त्यांचेच सहकारी जे होते, म्हणजे त्याचे शिष्य म्हणता येऊ शकेल की तोरणे गुरुजी हे तडोळ्याला शिक्षक होते. आणि या तडोळ्यामध्येच एक विद्यार्थी भालेराव नावाचा होता. आणि या भालेरावने त्या ठिकाणी जलसा तयार केला होता आणि तो जलसा प्रत्यक्ष बाबासाहेबांनी पाहिलेला आहे. जसं भोपाळी वराळे गुरुजींनी लिहिलेली आहे, तोरणे गुरुजींनी लिहिलेली भोपाळी ही बाबासाहेबांनी स्वतः वाचली, तसं अर्जुन भालेराव यांनी जलशाच्या आधारावर जे हे केलेलं होतं ते त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं आणि ते वतनदारीच्या संदर्भामध्ये ते होतं. आणि म्हणून बाबासाहेब म्हणायचे की माझं एक भाषण आणि तुमचा एक जलसा बरोबर आहे. आणि अशा प्रकारची चळवळ जी आहे ही बाबासाहेबांनी सुरू केलेली होती, ती त्याच्यानंतर देखील आलेली दिसून येते. 1942 मध्ये मी सांगितलं की जसं तडोळ्यामध्ये हे जलसे झाला किंवा त्या ठिकाणी नाटक वगैरे झाले, तसं या ठिकाणी देखील बाबासाहेबांच्या नंतर ही चळवळ सुरू झाली. आता आम्ही विद्यार्थी असताना त्या ठिकाणी एक नाटक होतं, त्यावेळेला थांबा रामराज्य येत आहे, थांबा रामराज्य येत आहे हे नाटक जे आहे ते जवळपास मला वाटतं की 2024 मध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला आपल्याला दिसून येतं. आणि मग अशा प्रकारचे सांस्कृतिक चळवळ देखील बाबासाहेबांच्या नंतर पुढे नेण्याचं काम काही मंडळींनी केलेलं आहे. आणि त्याची जन्मभूमी मी म्हणेन तर ते नागशीन वन आहे. नागशीन वनामधून अनेक कवी हे निर्माण झाले, अनेक लेखक निर्माण झाले. वामनदादा कोणतीही कविता केल्यानंतर, कोणतंही गाणं झाल्यानंतर पहिल्यांदा ते मिलिंद कॉलेजमध्ये सादर करत असायचे. आणि मग तुमच्या वामनदादाची प्रेरणा घेऊन जे आहे हे अनेक कवी जे आहेत, अनेक गायक हे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. की माझ्या वर्गामध्ये शिकणारा तो काहीतरी आनंद काहीतरी होता, तो पुढे झाला. किंवा आपण अनेक गायक जे आहेत हे मिलिंद परिसरामधून निर्माण झालेले दिसून येतात. आणि म्हणून बाबासाहेबांच्या नंतर ही सांस्कृतिक चळवळ जी आहे पुढे नेण्याचं काम या ठिकाणी केले. आता या संदर्भामध्ये आणखी एक आपल्याला म्हणजे त्याचं महत्त्व सांगता येऊ शकेल की आपले संभाजी भगत यांची मुलाखत जी आहे ते रवीश कुमार यांनी घेतलेली होती. आणि त्यांच्यामध्ये या संबंधीचा उल्लेख जो आहे हा संभाजी भगतांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे की भीमगीत ही नावाची जी कल्पना आहे की भारताच्या सांस्कृतिक परिघामध्ये एक गीताचा नवीन प्रकार जो आलेला आहे तो बाबासाहेबांच्या नंतर आलेला आहे आणि तो म्हणजे भीमगीत असा प्रकार आहे. आणि या भीमगीतामधून अनेक कवी तयार झाले, अनेक शाहीर तयार झाले. आता या शाहिरांची काय भूमिका राहिली, कशासाठी हे सांस्कृतिक परिवर्तन किंवा चळवळ उभा राहिली, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जो आहे हा घराघरामध्ये पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून जे वेगवेगळी साधनं होती त्याच्यातलं प्रभावी साधन जे आहे हे जलसाकार होते, हे कवी होते, हे गायक होते. की बाबासाहेबांच्या नंतर अनेक लेखक तयार झाले की बाबूराव बागुलांसारखे लेखक झाले, यशवंत मनोहरासारखे लेखक झाले, या ठिकाणी आपले प्राध्यापक कसबेसारखे लेखक झाले, वानखेडे सरांसारखे लेखक झाले. परंतु लेखन जेवढं प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत गेलं नाही तेवढे हे गाणे गेले. आणि मग खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा विचार झोपडीमध्ये खेड्यापाड्यामध्ये घेऊन जाण्याचं काम कोणी केलं असेल तर या ठिकाणी या गायकांनी केलेलं दिसून येते.
मग त्याच्यामध्ये वामनदादाचा उल्लेख करावा लागेल, प्रल्हाद शिंदेचा उल्लेख करावा लागेल, विठ्ठल उमपचा उल्लेख करावा लागेल, विष्णू शिंदेचा उल्लेख करावा लागेल आणि मग त्याच्यामध्ये सुरेश भटांचा देखील उल्लेख करावा लागेल. आमचे मिलिंद परिसरामध्ये असणारे बोधडे जे आहेत त्यांचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. म्हणजे दलित समाजामध्ये सांस्कृतिक परंपरा होती, पण ती परंपरा धार्मिक अनुषंगाने होती, परंपरेला धरून राहणारी होती, परंतु परंपरेला नाकारणारी ही कल्पना जी आहे ही कल्पना या गीतामधून आलेलं दिसून येतं. आणि म्हणून बाबासाहेबांची चळवळ लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम जे आहे या लेखकाने या कवीने केलेलं आहे, जलसाकाराने केलेलं आहे. म्हणून मी आता संभाजी भगतांचा उल्लेख करत होतो. तर त्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर हे जलसाकार किंवा भीमगीतं जी निर्माण झाली, तर ही भीमगीतं जी आहेत ती करमणुकीसाठी अजिबात नाही. म्हणजे केवळ करमणूक करणं जे आहे हा त्यांचा उद्देश नाही. तर ही गीतं जर आपण पाहिलं तर लक्षात येऊ शकेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार जाणीवा लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम हे भीमगीतं करतात. ते असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला असा कोणताही प्रसंग राहिलेला नाही की जो आमच्या गीतामधून आलेला नाही. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक चळवळीचा विचाराचा उल्लेख या गीतामधून आलेला आहे. या भीमगीतामध्ये रमाईचा त्याग हा आमच्या गीताचा आत्मा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्यावरचे गीत जे आहे ते आम्हाला प्रेरणा देणारं आहे आणि या पद्धतीनेही ही सांस्कृतिक चळवळ हे पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. आणि संभाजी भगत पुढे असं म्हणतात की सर्वसाधारणपणे मानवी मुक्तीचा मोकळा श्वास घ्यायला ही गीतं शिकवतात किंवा माणसाला निर्भीड बनवतात. आणि मग बाबासाहेबांच्या या लढ्याला ते सलाम करतात. बाबासाहेबांनी केलेल्या उपकाराचे आभार मानण्याची कल्पना देखील असं म्हणतात की तुम्ही खाताय त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे म्हणतात किंवा बाबासाहेबांनी तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे. मग कडूबाई खरं तर असं म्हणतात की माझी सोन्याने भरली ओटी. म्हणजे बाबासाहेबांच्या उपकारांची कल्पना देखील या गीतामधून आलेली दिसून येत नाही. आणि त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पोवाडा ही पोवाडा नावाची कल्पना देखील आपल्याला आंबेडकर चळवळीमध्ये आलेली दिसून येते. पण मराठी पोवाडे जे होते प्रामुख्याने शिवरायाच्या काळामधले होते किंवा राजरजोड्यांच्या संदर्भामध्ये पोवाडे होते आणि याच्यामध्ये फरक त्यांनी सांगितला. शिवरायांच्या पोवाड्यामध्ये त्यांचा शत्रू हा मुस्लिम आहे किंवा दुसऱ्या एका राजाचा पोवाडा असेल तर त्याच्यामध्ये तो ज्याच्याशी लढलाय तो शत्रू त्या पोवाड्यामध्ये आलेला आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पोवाड्यामध्ये शत्रू जो आहे तो म्हणजे या देशातली विषमता आहे, या ठिकाणची जाती व्यवस्था आहे, हा त्याच्यामधला मूलभूत फरक आहे. तर अशी हे सांस्कृतिक चळवळ देखील बाबासाहेबांच्या नंतर आली. परंतु अलीकडच्या काळामध्ये दुर्दैवाने सामाजिक चळवळ, राजकीय चळवळ आणि सांस्कृतिक चळवळ देखील आज आपल्याला दिशाहीन झालेली दिसून येते. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर निर्माण झालेले रिपब्लिकन पक्ष असेल, त्यांच्या नंतर निर्माण झालेला दलित पॅंथर असेल, त्याच्यानंतर निर्माण झालेला BSP असेल, या जे संघटन आहे ते आज संघटन जे आहे हे दिशाहीन झालेलं दिसून येतं. आणि मग आज लोकांच्या पुढे सत्तेशिवाय काही दिसत नाही. आज दुर्दैवाने आपण पाहतो की आज इतके पक्ष आहेत, मग शिंदे गट असेल, तुमचे शरद पवारांचा गट असेल, कोणी तर प्रत्येक पक्षामध्ये निळ्या गमजा आणि निळे झेंडे आम्हाला दिसून येतात. म्हणजे हे निळे गमजा आणि निळे झेंडे जे आहेत हे विचाराचे प्रतीक आहेत, बाबासाहेबांच्या विचाराचं प्रतीक आहे. हे आम्ही जणू काही विसरलेलोच आहोत. ज्या रामदास आठवलेने नामांतरासाठी पायपीट, पूर्ण महाराष्ट्राची पायपीट केली, ज्या रामदास आठवलेने या ठिकाणी ही दलित पॅंथर संघटना गावागावामध्ये पोहोचवण्याचं काम केलं. आज रामदास आठवलेकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतं की त्यांचा राग येण्यापेक्षा त्यांची कीव येते. ही चळवळ, तुम्ही उभे केलेली चळवळ जी आहे ही नष्ट होताना तुम्हाला देखील कसं काही वाटत नाही असं मला वाटतं. जोगेंद्र कवड्यासारखा माणूस, पहाडी आवाजामध्ये बोलणारा माणूस आज शिंदे गटामध्ये जावं याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं. आणि म्हणून ही राजकीय चळवळ जी आहे ही पूर्णपणे स्वतःला विकून घेणारी चळवळ बनलेली आहे. फक्त राजकीय पदासाठी आणि काही लाभ मिळवण्यासाठी हे लोक जे आहेत बाबासाहेबांच्या विचाराला तिलांजली द्यायला तयार झालेले आहेत. हीच गोष्ट आमची वैचारिक चळवळीची झालेली आहे की या ठिकाणी एखादा पुरस्कार देखील तुम्हाला विकत घेऊ लागलेला आहे. तुमचं लिखाण जे आहे ते पुरस्कारासाठी होऊ लागलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण जे आहे हे त्यांना प्रतिष्ठा देण्यासाठी केलं नाही, ते शिक्षण त्यांनी तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी केलेलं होतं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की जगातली कोणतीही गोष्ट माझ्यासाठी अशक्य नाही, आम्ही मिळवू शकतो. असं असताना देखील बाबासाहेबांनी सगळ्यांना लाथाडून एकंदरीत तमाम शोषितांच्या संदर्भामध्ये ते उभा राहिले. आज हे चित्र आम्हाला दिसून येत नाही आणि याची चीड देखील आपल्याला येत नाही. आणि मग आज आपण पाहतो की जे आम्हाला संपवण्याला निघालेले आहेत, जे आमच्यावर गुलामी लादू इच्छितात, त्यांच्याकडे धावण्याची एक प्रकारची शर्यत आमच्यामध्ये सुरू झालेली आहे. गुलामीच्या दिशेने पळण्याची शर्यत जणू काय आमच्यामध्ये लागलेली आहे. आणि मग अशा अवस्थेमध्ये आज समाजाची अवस्था काय होईल हे लक्षात येऊ शकत नाही. आज धम्म चळवळ देखील अशीच झालेली आहे. आज धर्माचे जे परिषदा होतात हे धर्माचे परिषदा नाही आहेत, ते धम्माच्या सभा आहेत. राजकीय पक्षाच्या नेत्याच्या पैशाच्या आधारावर ते घेतले जातात. निवडणुकीच्या काळामध्ये त्याचा राजकीय वापर केला जातो आहे आणि म्हणून धम्म चळवळ देखील आपल्याला दिशाहीन होत चालली दिसून येते. या ठिकाणी विचार जो आहे हा आम्ही बाजूला ठेवतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 2 तारखेला त्यांचे मित्र सोनलाल शास्त्री म्हणतात की बाबासाहेब दिल्लीच्या एक्झिबिशनमध्ये बुद्धाच्या प्रचंड मूर्त्या आलेल्या आहेत, परंतु त्या मूर्त्या सारख्या नाहीत, प्रत्येक मूर्ती वेगळीच आहे. त्यामुळं खरी कोणती मानायची हा माझ्यापुढे प्रश्न आहे. काही मूर्तीचे डोळे मोठे आहेत, काही मूर्तीचे लहान आहेत, काहींमध्ये केस दाखवलेले आहेत, काहीमध्ये दाखवले आहेत. त्यावेळेला बाबासाहेब सोनलाल शास्त्रीला म्हणतात या ठिकाणी मूर्ती कशी आहे हा भाग महत्त्वाचा नाही, बुद्धाचा विचार महत्त्वाचा आहे. बुद्धाची मूर्ती कशी आहे, बसलेली आहे की उंच झालेली आहे, याच्यापेक्षा बुद्धाचा विचार महत्त्वाचा आहे. आणि मला वाटतं नेमकं तोच विषय आज आपल्यासमोर आहे. बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांच्या पुतळ्यापेक्षा आम्ही बाबासाहेबांच्या विचाराला अधिक महत्त्व दिलं पाहिजे. ही गोष्ट बाबासाहेबांनी त्या काळामध्ये अप्रत्यक्षरित्या सांगितलेली आहे. बुद्धाचा विचार हा महत्त्वाचा आहे. बाबासाहेब म्हणायचे की मला चालणारा बुद्ध आवडतो, डोळे उघडणारा बुद्ध आवडतो, डोळे मिटून बसणारा बुद्ध मला आवडत नाही. म्हणजे बाबासाहेबांनी बुद्धाच्या विचाराला एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे आणि ही गोष्ट मला दिसून येते. आज आपण पाहतो की भावनिक प्रश्न आपण बनवतोय, भावनिक प्रश्न निर्माण करतोय आणि भावनिक यालाच अधिक प्रतिसाद राजकारण देते. तुमच्या मुलाला शिष्यवृत्ती दिली पाहिजे म्हणून तुम्ही मागणी केली तर तुम्हाला कोणी देणार नाही. पण तुम्हाला सांगितले की तुम्हाला बुद्ध मंदिर म्हणून देतो की ते लोक तुम्हाला देतात. तुमच्या मुलाला मोफत शिक्षण दिलं पाहिजे अशी मागणी केली तर ते देणार नाही. आज दुर्दैवाने आपण पाहतो की बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर 9 तारखेला त्याच्यानंतर त्या अस्थी ज्या आहेत हे भैयासाहेबांनी घेऊन गेले. या अस्थीच्या संदर्भामध्ये त्यावेळेला संघर्ष निर्माण झाला. काही मंडळी अस्थीच्या आधारावर राजकारण करू पाहत होती आणि मग त्या अस्थीमध्ये कौटुंबिक देखील थोडासा कलह निर्माण झाला आणि बाबासाहेबांच्या अस्थी भैयासाहेबांनी नेल्या आणि त्या मग मिलिंद कॉलेज वगैरे या ठिकाणी दिल्या. पण आज आपण पाहतो की बाबासाहेबांच्या अस्थीचा एक प्रकारचा बिझनेस संपूर्ण मराठवाड्यामध्ये सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी सांगतात की बाबासाहेबांची अस्थी इथं आहे आणि मी म्हटलं की माझ्या निदर्शनास आले की जवळपास 10-15 गावामध्ये बाबासाहेबांच्या अस्थी होते आणि मग बाबासाहेबांच्या अस्थी होत्या किती आणि मग भैयासाहेबांनी काय घेऊन गेले. एक प्राध्यापक मला भेटले, त्यांनी सांगितले आमच्या घरी देखील बाबासाहेबांच्या अस्थी आहेत. बुद्धाच्या त्यावेळेला दात आहे, त्या दाताच्या मिरवणुका काढल्या जातात. म्हणजे आपण काय करू की बाबासाहेबांचा विचार जो आहे या विचारापेक्षा हे एक वेगळं बाबासाहेबावर जगण्याचं साधन आम्ही शोधू लागलेलो आहोत. बाबासाहेबांच्या विचार जगण्यापेक्षा बाबासाहेबांच्या भौतिक गोष्टीच्या वर आपण जगण्याचा प्रयत्न करतोय. हे गोष्ट महत्त्वाची आहे की बऱ्याच वेळेला आपण काय करतो की आपल्या घराला बाबासाहेबांचं नाव देतो. मी एका कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांच्याकडे मी थांबलो होतो, त्याच्या घरावर बाबासाहेबांनी आणि त्यांनी मला अभिमानानं दाखवलं, पण त्यांना वाईट वाटणार नाही या भूमिकेतून मी म्हटलं की बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह केला, काळाराम मंदिर सत्याग्रह केला, बाबासाहेबांनी अनेक सत्याग्रह केले, पण आपल्याला घरं मिळावे म्हणून बाबासाहेबांनी एकही सत्याग्रह केला नाही. बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमानाने जगता यावं, सन्मानानं जगता यावं आणि माणूस म्हणून जगता यावी यासाठी लढा दिला आहे. आपण या गोष्टी सोडून बाबासाहेबांना वेगळ्या दृष्टिकोनातून आत्मसात करत असो की माझं घर आहे ते बाबासाहेबांमुळे झाले, माझी प्रॉपर्टी बाबासाहेबांमुळे झाली आहे. 2 नंबरचा पैसा कमवणारा माणूस देखील म्हणतो की मी जे आता माझं घर एवढं मोठं आहे ते बाबासाहेबांमुळे झालं. बाबासाहेबांनी घरासाठी मुवमेंट केलं नाही, बाबासाहेबांनी तुम्ही सन्मानाने जगावं यासाठी केलं आणि बाबासाहेबांची एक अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेकडे तर आपण कुणीच पाहत नाही की एकदा बाबासाहेब आंबेडकर यांना मिलिंद महाविद्यालयामध्ये जाणीवपूर्वक बोलवण्यात आलं एका गॅदरिंगच्या कार्यक्रमामध्ये आणि मोहित चिटणीस आम्हाला ही नेहमी गोष्ट सांगायची. मोहित चिटणीस म्हणले की एका गॅदरिंगच्या कार्यक्रमाला मी बाबासाहेबांना जाणीवपूर्वक बोलवलं कारण त्या वर्षी आपल्या कॉलेजमधून
बरेच मुलं मेरिटमध्ये आलेले होते, काही मुलं खेळाडू म्हणून बाहेर गेलेले होते आणि हे बाबासाहेबाला या गॅदरिंगच्या निमित्ताने सांगावं म्हणून मी बोलावलं होतं. आणि मग आपल्याला माहीतच आहे म्हणायचे की आपण गॅदरिंगचे जे प्रास्ताविक करतो तो GS असतो, तो मुलगा असतो किंवा प्रतिनिधी असतो, पण त्या दिवशी मी त्याला न देता ते मी काम हातामध्ये घेतलं आणि मग सांगू लागलो की बाबासाहेब तुम्ही जे कॉलेज काढलं होतं त्या कॉलेजचं आम्ही सार्थक केलं. आपल्या कॉलेजमधून एवढे मुलं मेरिटमध्ये आलेले आहेत, एवढे मुलं खेळाडू म्हणून आलेले आहेत आणि मी प्रत्येक वेळेला बाबासाहेबांचा चेहरा पाहत होतो, पण बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसलाच नाही. मला देखील वाटलं की माझं काही चुकलं का आणि म्हणून मी प्रास्ताविक फार न लांबवता संपवलं. आणि ज्यावेळेला बाबासाहेब भाषणासाठी उठले अध्यक्ष समारोप करण्यासाठी, त्यावेळेला त्यांनी माझ्या मेरिटपासूनच सुरुवात केली. ते म्हणाले की चिटणीस हे मेरिट महाविद्यालय मी अशा प्रकारच्या मेरिटसाठी काढलेलं नाही आहे. आपल्या महाविद्यालयामधून 2 मुलं मेरिटमध्ये नाही आली तरी चालतील, मला ती मेरिटची लिस्ट पाहिजे की जे आपल्या कॉलेजमधून शिकून गेलेले आहेत आणि शिकल्यानंतर देखील मागे वळून समाजासाठी काम करत आहेत अशा लोकांची मला लिस्ट पाहिजे, अशा मेरिटची लिस्ट पाहिजे, अशा स्वरूपाची वाक्य बाबासाहेबांचं ते सांगत असायचं. आज आपल्याला हे दिसत नाही. आपण अधिकारी जे आहेत, अधिकारी मग अलीकडे तर पाहतो की आपण अधिकारी रिटायर झाल्यानंतर देखील पुन्हा राजकारणामध्ये जातात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की बाबासाहेबांचा विचार जो आहे हा पाठ करण्याची गोष्ट नाही आहे. बाबासाहेबांचा विचार सांगण्यासाठी नाही आहे, बाबासाहेबांचा विचार आत्मसात करण्यासाठी आहे. आता मला सांगतो की आपण एक वाक्य नेहमी पाहतो, शिका, संघटित आणि संघर्ष करा, आणि हे सगळ्यांना पाठ आहे. पण मी म्हणालो की खरंच बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं म्हटलेलं आहे का? काय काय दुसरं म्हटलेलं आहे त्याच्या संबंधी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला बहिष्कृत हितकारणी सभा केली त्यावेळेला हे 3 शब्द सांगितलेले आहेत. ते शब्द काय आहेत? एज्युकेट, एजिटेट आणि ऑर्गनाइज असं आहे. त्याचा अर्थ शिकवा, विचार करा, जागृत व्हा आणि मग संघटित व्हा. आपण संघर्ष शब्द टाकला आणि बाबासाहेबांच्या मूळ वाक्याला बदलून टाकलं. याच पद्धतीने आपण बाबासाहेबांच्या विचाराला बाजूला ठेवतो आहे आणि आज आपली परिस्थिती अशी वाईट झालेली आहे. आपली सामाजिक चळवळ जी आहे ही थांबलेली आहे. राजकीय चळवळ ही देखील जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. शिक्षणाचं प्रमाण आपल्या मुलांचं कमी होत चाललेलं आहे आणि येणारं सरकार जे आहे, येणारी मानसिकता जी आहे ही तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करते आहे आणि अशा वेळेला देखील आपण या संदर्भामध्ये चिंतन करत नाही, ही गोष्ट त्याच्यापेक्षा देखील वाईट आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या चळवळी पाहिल्यानंतर या ठिकाणच्या शिकलेल्या माणसाची, नोकरी करणाऱ्या मुलांची, ज्या माणसांची आणि अधिकारी वर्ग असतील आणि राजकारणी लोक असतील, या सगळ्यांनीच एकत्रित येऊन चिंतन करण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की बाबासाहेब हे विद्वान तर होते, अभ्यासू होते, परंतु त्यांच्या एवढी दूरदृष्टी असणारा नेता मी तर आणखी वाचलेला नाही. आणि मग बाबासाहेब या चळवळीच्या संदर्भामध्येच असं म्हणतात की या समाज सुधारणेचा गाडा जे आहे मी इतक्या लांब आणून सोडलेला आहे. तुम्हाला पुढे नेता येत नसेल तर तो नेऊ नका, परंतु मागे घेऊन जाऊ नका. म्हणजे बाबासाहेबांना आपल्या वागण्याची कल्पना याच्या अगोदरच आलेली होती असे म्हणायला हरकत नाही. तर मला असं वाटतं की बाबासाहेबांचा हा विचार, बाबासाहेबांच्या या महान परिनिर्वाण दिनी आपण आचरणात काम केलं तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन केल्याचं समाधान आपल्याला मिळू शकेल आणि आपण ते आचरणात आणण्याची कमीत कमी आपण निर्णय घेणं हा देखील बाबासाहेबांना एक अभिवादन करण्याचा एक वेगळा प्रकार आपल्याला म्हणता येऊ शकेल. आणि बाबासाहेबांना अशाच प्रकारचं अभिवादन हे अभिप्रेत आहे असं मला वाटतं. आणि या निमित्ताने राहुल खांडेकरनी या संदर्भामध्ये चर्चा करण्याची, आपल्याशी बोलण्याची संधी मला दिली, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा या महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.